मॅचला सुरुवात होते. एक्झिबिशन मॅच आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अंकुश आपल्याला पाहायला मिळतात. अंकुश यांचा पहिला बॉल. पहिलाच बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे पंचांचा इशारा आलाय. इट्स अ वाईट बॉल. मैत्रीचं नातं जपणारी ही मॅच आहे. खरं तर एका ट्रॉफीसाठी दोन संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला सह्याद्री लेजंड तर दुसऱ्या साईडला स्वतः आयोजक संघ आहे. बॉल तयार. यावेळी हा बॉल इकडे पहा. या बॉलला फक्त खेळून काढलंय. फिल्डर आहेत तिकडे पहा. कव्हर पॉइंट रिझनला एक धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेच्या मदतीनं पहिल्या बॅटनं धावा येत असताना सह्याद्री लेजंड या टीमच्या बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा या वेळेला लाफ्ट केलाय. स्ट्रोक चांगलाय. वंडरफुल फटका. बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स आता किती मिळणार? पंचांचा निर्णय. इट्स अ मॅक्झिमम फ्लॅट षटकार. वाजव डीजे. पुढचा बॉल हाताळण्याकरिता या वेळेला देखील आउट करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगलाय. फिल्डर बॉलच्या खाली. बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दोन बॉल वरती दोन चौकार आपल्याला पाहायला मिळतात. लाजवाब खेळ दाखवला जातोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटर रोशन पेटून उठलाय. काय नेत्रदीपक फटका सजवलाय. हा पहा ऍक्शन रिप्ले. एक टप्पा खात बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि तिकडे पहा 4 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साईडला. चुकीला माफी नाहीये. बॅक टू बॅक दोन बॉल वरती दोन चौकार. षटक. 4 बॉल झालेत. एक बॉल बाकी आहे. गोलंदाज आला आहे. संतोष आला बॉलिंग ट्रॅक वरती. बघा संतोषच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ इथून मात्र दाखवला जाणार. चला वेळ कमी घ्या. चला विनंती आहे. फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉलच्या खाली धावत आहेत. चांगलं जजमेंट त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि इकडे पहा एक धाव आता कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार होतोय. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव तर कंप्लीट होतीये.
दुसऱ्या धावेची मांग आहे, रनआउटची संधी, कॉलिंग चुकलं आणि बॅटर बाद. येऊ द्या डीजे मास्टर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. संतोष दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता संतोष तयार होत आहेत. यावेळेला पहा थोडीशी फ्लाईट दिली होती परंतु लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतायत की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथे जोडल्या जात आहेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत बॉलला अडवतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इकडे कंप्लीट केल्या जात आहेत. कधी क्रिकेट न खेळणारे खेळाडू आज या मॅच मध्ये खेळतायत कारण नोकरी धंदा सांभाळून खरं तर क्रिकेटला वेळ द्यावा लागतो परंतु त्यांना वेळ देता येत नाहीये. आणि इकडे पहा ही मैत्रीपूर्वक लढत आहे. जिंकलात तर एका ट्रॉफीचा हकदार तुम्ही बनाल. मैत्रीचं नातं जपणारी ही मॅच प्रेक्षणीय लढत आहे. अफलातून आयोजन आहे भैरवनाथ चषकाचं. धायटीकरांनी खरं तर मन जिंकली आहे संपूर्ण पाटणवासियांची. धावफलकावरती आता 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ कमी घ्या भावांनो, विनंती आहे तुम्हाला. बॉल तयार झालाय पुन्हा एकदा. पुढचा बॉल या वेळेला स्ट्रोक चांगलाय. बॉल सरळ चाललाय सीमारेषे लगत. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. चौकार. 2 ओव्हरचा 1 मिनिट डीजे. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपण पाहतोय 28 धावा. एक गळ्याच्या मोबदल्यात. येऊ द्या डीजे मास्टर. पव्या दरम्यानचा पुढचा बॉल. ओव्हर नंबर 3चा हा बॉल. पंचांचा सिग्नल वाईट बॉल आला. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला देखील इकडे पहा फाईन लेगच्या दिशेने हा बॉल वाटचाल करत असताना पाहायला मिळालाय. तिकडे पहा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु 2 धावा इकडे कंप्लीट झाल्यात. वाघजाईवाडी आणि धायटी टीमचे कॅप्टन या टॉस साठी. वाघजाईवाडी आणि धायटी टीमचे कर्णधार टॉस साठी या वेळेला पहा विथ द टर्न फटका सजवलाय. फिल्डर आहेत. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. चौकार. करण्याचा प्रयत्न. चांगला खेळ इकडे आतापर्यंत रोशन या खेळाडूने दाखवलाय. खर तर 8 बॉल मध्ये 25 धाव्यांची इनिंग मात्र त्यांनी साकारली आहे. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 36 धावा आतापर्यंत धावफलकावरती झाल्यात. डीडी सर मात्र पुन्हा एकदा तयार होत आहेत. इकडे लाईन खराब. लक्षिकच्या बाहेर हा वाईट बॉल आहे. 37 धावा आतापर्यंत रन्स आपण पाहतोय.
डीडी सर पुन्हा एकदा निघालेत. यावेळेला बॉल हवेत आहे, कॅच होईल का? आणि कॅच ड्रॉप, वन बॉल सीमा पार, रन्स मिळतात 4. चौकार. पुढचा बॉल हाताळण्याकरिता यावेळेला लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे आणि पंच सांगतायत की हा देखील वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जात आहेत. 42 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती बिग हिट आणि पहा तिकडे चांगला प्रयत्न झालाय. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला जातो. तिसरीची मांग आहे. स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे धावलेत. विकेट आली आहे. बॅटर बाद. आता रन्स आपण पाहतोय टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा झाल्या 44 धावा आणि विजयासाठी 45 धावांचं लक्ष आहे. चला धायटी आणि वाघसाहेब आडी कॅप्टन टॉस साठी या. हॅलो. आणि या मॅचचा टॉस आम्ही ऋषी कदम यांच्या शुभ हस्ते करणार आहे. ऋषी दादा कदम यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतोय. रासाटी गावामधून बिलॉंग करतात. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहे या मॅचचा. एका बाजूला वाघसाईवाडी तर दुसऱ्या बाजूला धायटी टीम असणार आहे. हेड आणि टेल कॉल कोणाचा असेल? टीम कॅप्टन धायटी कॉल असेल. स्पिन दी कॉइन हेड कॉल असणार आहे. आणि हेड येतोय. टॉस विन होते टीम धायटी संघ. महत्वाचा डिसिजन कॅप्टन अक्षय फौजी. फिल्डिंग घेतली जायला देतो शुभेच्छा. बॅटिंग करावी लागेल. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि लगेचच वळतो चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. ओव्हर दी कॉम्बॉक्स सुनील लांबोर सरांच्या समवेत. खरं तर आमच्या या स्पर्धेतील दानशूर दात्यांची नावं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आम्हाला या स्पर्धेकरिता आर्थिक योगदान ज्यांच्या माध्यमातून लाभलंय त्यांची सर्व नावं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पहा या स्पर्धेकरिता खरं तर जर का आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पोपटराव नाना कदम साहेबांच्या वतीनं दिलं गेलं. द्वितीय पारितोषिक एम्पायर धायटी टीमच्या वतीनं आलंय. तृतीय पारितोषिक बाळासाहेब पाटील दादांच्या वतीनं दिलं गेलंय. चतुर्थ पारितोषिक राजेजी पवार साहेब. सन्मान चिन्ह प्रकाश कदम साहेब. स्टंप सौजन्य गणेश चन्ने साहेब. बेस्ट बॉलर निलेश पवार साहेब. एक्झिबिशन सामना चषक NRS स्पोर्ट्स यांच्या वतीनं दिलं गेलं. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रकाश बाबूराव झोरे. मायेची उपदार शाल प्रवीण पवार बापू यांच्या वतीनं दिली गेली आहे.
बेस्ट बॅट्समन रवींद्र कृष्णा वानरकर, पाणी सौजन्य निलेश दुधाने, मॅन ऑफ द मॅच सौजन्य अभिजित साळुंके, समालोचक सौजन्य कुमार किशोर साळुंके, कुमार निलेश सूर्यवंशी. त्यानंतर बॉल सौजन्य निलेश चांदिवडे, राकेश गायकवाड, सागर पवार, टी शर्ट सौजन्य विलासदादा मराठे. नो बॉल आहे, फ्रीची संधी आहे. युट्यूब लाईव्ह सौजन्य सुमोद भरत साळुंके, श्री साई सप्लायर्स कुमार पवन माने. या सर्व दानशूर दात्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. विशेष सहकार्य आम्हाला लाभलंय सन्माननीय आदरणीय अनिकेत रवींद्र कदम साहेब. त्याचबरोबर त्यानंतर जर का आपण पाहिलं तर श्री समर्थ यांचा सुद्धा मी मनस्वी आभार व्यक्त करतोय. मिसेस हर्षा हेमंत अरेकर यांचा सुद्धा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर प्रसाद बेद्रे, श्रीधर डांगे, अभिषेक शेलार, संदेश शेटके, निहार चव्हाण, दीपक संपकाळ आणि अमोद सावंत या सर्वांचं मनापासून आभार आहे. जाऊया मॅच कडे. 3 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. चार धावा धावफलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा पुढचा बॉल. बॉल हवेत आहे आणि या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला इम्पॉर्टंट चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या टीम खरं तर आयोजक टीम साठी हा पहिला चौकार आलाय आणि धावफलकावरती आता रन्स आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. बॉल तयार. आणखीन एक चांगला बॉल, क्लीन बॉल, दांडी गोल, बॅटर बाद. चला जवळ येऊ नका, जवळ कोणी येणार नाही. नवीन बॅटर धावतच जायचंय. आतापर्यंत धावफलकावरती 9 धावा झाल्यात. यस, थँक्यू, धन्यवाद. गोलंदाज आता इकडे थांबतायत, वेळ घेत आहेत. मच्छिन दादा सध्या आपल्याला पाहायला मिळतात, टीमचे कर्णधार आहेत. तर जर का आपण पाहिलं तर भरपूर क्रिकेट त्यांनी गाजवलेलं आहे आणि आज जर का आपण पाहिलं तर लेजंडच्या भूमिकेमध्ये
त्यांची वर्णी या सह्याद्री पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये लागते. जुगायवाडी या टीम कडून खेळत असताना मच्छिन दादा यांनी मात्र भरपूर क्रिकेट गाजवलेला आहे. मच्छिंद्र दादांचा हा बॉल फटका दमदार आहे. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. मच्छिंद्र दादा खरं तर जुगाईवाडी टीम साठी मात्र एक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. अनवाणी पायी खरं तर चालत असताना त्यांनी क्रिकेट खेळले जुगाईवाडी टीम साठी. आणि पहा आज मात्र लेजंडच्या भूमिकेमध्ये ते सध्या सह्याद्री 11 या टीमचे कर्णधार आहेत. मच्छिंद्र दादा तयार. मच्छिंद्र दादा पुन्हा एकदा तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे हे देखील पाहावं लागेल. बॉल तयार. यावेळेला देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग झाली. बॅकअपला खेळाडू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन दादा आरे यांच्या वतीनं मच्छिंद्र दादांनी विकेट घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. बॉल हवेत आहे. विकेटची संधी आहे. ओ माय गॉड. पारितोषिक लावलं आणि ते पारितोषिक जिंकलेलं आहे. अभिनंदन. वेल प्लेड. सचिन दादा आरेकर साहेब तुम्ही ते पारितोषिक जमा करायचंय. येस थँक्यू. ओल्ड इज गोल्ड. वय थकू शकत नाही. ठोकरा पाडू शकत नाही. जर जिद्द जिंकण्याची असेल तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला हरवू शकत नाही. आणि इकडे पहा जुनं ते सोनं असं म्हटलं जातं आणि अजूनच ती ताकद आपल्याला पाहायला मिळते मच्छिंद्र दादा यांच्या बॉलिंगची. क्लीन या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. षटक आता संपलंय. क्लीन अँड खरं तर क्लिअर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली मच्छिंद्र दादा यांची. षटक आता संपलंय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्या 17 धावा. ऑनलाईनच्या माध्यमातून सचिन दादा आरेकर यांच्या वतीनं त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. धन्यवाद. आज रविवारचा दिवस खरं तर त्यांना देखील खुश करून सोडले आमच्या सचिन दादा यांनी. बॉल तयार. या वेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉलच्या खाली धावतायत. 18 धावा झाल्यात. अजूनही 4 बॉल मध्ये 27 करायच्या आहेत. 4 चेंडू आणि 27 ची गरज आहे. बॉल तयार. यावेळेचा हा बॉल पंचांचा सिग्नल वाईट बॉल. सव्वीस करायचे आहेत. फ्लाईट दिली होती. बॉल बॅकड्राईव्ह खेळलाय. फिल्डर आहेत. बॉलच्या मागे धावतायत आणि पहा एक चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा देखील पेट दाखवला आणि 2 धावे इथून मात्र पूर्ण होत आहेत. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. अजूनही 24 ची गरज आहे. औपचारिकता शिल्लक आहे. जाता जाता आणखीन एक चांगला फटका इकडे सजवलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सतीश भाऊ यांच्या बॅटमधनं हा नुकताच चौकार आला. बॉल तयार झालेत. पुन्हा एकदा 2 बॉल मध्ये
आता 20 धाव्यांची गरज आहे. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. बॉल तयार. या वेळेला आणखीन एक लाजवाब स्ट्रोक बॉलला पाठवलंय. खर तर सतीश स्टाईल मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.